नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत अंगणवाडी परिवीक्षिका म्हणजे मुख्य सेविका असेल किंवा सुपरवायझर असेल, सरळ सेवेचं असेल किंवा अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. ह्या वेगवेगळ्या जाहिराती आहेत. बऱ्याच महिलांचे प्रश्न असतात, सर हे एकच आहे का? नाही, ही डिपार्टमेंटची वेगळी असते आणि सरळ सेवेची जी आहे ती फ्रेशर उमेदवारांसाठी आहे, फ्रेशर महिला उमेदवारांसाठी ज्यांच्याकडे फक्त डिग्री आहे, डिग्री कंप्लीट असणाऱ्या महिला उमेदवार आणि अंतर्गत ही डिपार्टमेंटल त्यांच्यासाठी वेगळी आहेत. ज्या अंगणवाडी सेविका 10 वर्ष कार्यरत आहेत, ज्यांनी सेवा बजावलेली आहे त्यांच्यासाठी. ओके, ग्रामीणची वेगळी असते, शहरीची वेगळी आणि सरळ सेवा ही ऑल महाराष्ट्र, ओके, 36 जिल्ह्यांसाठी आहे. ओके, तर त्याचा आपण आज आयसीडीएस विषयासहित संपूर्ण अभ्यासक्रम बघणार आहोत. ते तुम्ही शेवटपर्यंत बघणार आहात, कारण की तुम्हाला कळणार आहे कोणता सिलेबस, कोणते टॉपिक, कोणते सब्जेक्ट आहेत, किती मार्काला आहेत, ओके, प्रश्न किती आहेत, गुण किती असणार आहेत, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का? तर आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून सुद्धा ठेवा. आपल्याकडे महात्मा ज्योतिबा फुले म्हणजेच आज त्यांची जयंती आहे आणि 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यानिमित्त दोन्ही महान व्यक्तींच्या जयंतीनिमित्त आपण कोणतीही बॅच तुम्हाला 1499 रुपयामध्ये देत आहोत. मेगा ऑफर आहे. यामध्ये कोणतीही म्हणजे अंगणवाडी सुपरवायझर बॅच आहे, तलाठी, आरोग्य सेवक, आरोग्य निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक असेल, औषध निर्माता अधिकारी, एएनएम, जेएनएम, नगर परिषद असेल, अंगणवाडी परिवीक्षिका अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागाकरिता, त्यानंतर टीईटी, टेट, ग्रामसेवक, यापैकी कोणतीही बॅच तुम्हाला 6 महिन्याकरिता व्हॅलिडिटी 6 मंथ असणार आहे आणि ही ऑफर व्हॅलिड राहणार आहे आजपासून 11 एप्रिल म्हणजे 11 एप्रिल ते उद्यापासून 11 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत. ओके, उद्या महात्मा फुले यांची जयंती आपण साजरी करणार आहोत आणि 14 तारखेला भारताचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असणार आहे. तर ही बॅच तुम्हाला सर्व विषयासहित म्हणजे सगळे विषयामध्ये असणार आहेत. म्हणजेच काय सांगितले, तांत्रिक विषयासहित असतील. 98 23 44 22 63 हा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे, या मेगा ऑफरचा लाभ घ्यायचा आहे. ओके, तसेच आपल्याला यामध्ये काय दिले जाणार आहे, पीडीएफ नोट्स, सर्व विषयाच्या पीडीएफ नोट्स तुम्हाला झेरॉक्स करण्यासाठी सुद्धा उपलब्ध असणार आहेत. तर आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी जे अपडेट आहे, सिलेबस तुम्हाला सांगायचा आहे की या सरळ सेवा असेल किंवा अंतर्गतकरिता तुम्हाला एकूण प्रश्नांची संख्या 100 असणार आहे आणि गुण 200 म्हणजे 100 प्रश्न 200 गुणांचा तुमचा पेपर ऑनलाईन स्वरूपामध्ये टीसीएस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत आपापल्या जिल्ह्यामध्ये, दुसरीकडे कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 1.5 तासाचा असणार आहे. म्हणजे 90 मिनिटाचा कालावधी आपल्याला पेपर सॉल्व्ह करण्यासाठी असणारे 100 प्रश्न 90 मिनिट. ओके, आणि जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्याकरिता 2 तास वेळ असणार आहे 120 मिनिटाचा. तर या ठिकाणी जो पेपर आहे सर्वसाधारण विषय, यामध्ये इंग्रजी पदवीची पात्रता आहे. एकूण प्रश्न संख्या 10 आणि गुण आहेत 20, एक प्रश्न 2 गुणांकरिता. त्यानंतर मराठी करिता पदवी दर्जा आहे, मराठी भाषेमध्ये विचारले जाणार आहेत 10 प्रश्न 20. आता बघा, हा 10 प्रश्न 20 गुण हे सरळ सेवा आणि अंतर्गतला मराठीला 20 प्रश्न 40 गुण आहेत. ओके, एवढाच फक्त फरक आहे. आणि कम्प्युटर हा विषय जो सरळ सेवेला 10 प्रश्न आहेत, 10 प्रश्न 20 गुण म्हणजे कम्प्युटरचेच प्रश्न तुम्हाला मराठीमध्ये वाढवण्यात आलेले आहेत अंतर्गत करिता. ओके, हेच बाब समजून राहिली तुम्हाला की यामध्ये सांगण्याचं तात्पर्य आहे की सिलेबस सगळा तुमचा सेम आहे, फक्त काठिण्य पातळी कुठेतरी कमी. म्हणजे जी सरळ सेवेची परीक्षा असते त्याची काठिण्य पातळी मध्यम टू मीडियम टू डिफिकल्ट लेवल आणि जी डिपार्टमेंटची एक्झाम असते इजी टू मीडियम लेवलची असते. ओके, त्यांचा कारण अनुभव या ठिकाणी त्यांनी कार्य केलेलं असते या डिपार्टमेंट अंतर्गत. त्यासोबतच सामान्य ज्ञान पदवीचा दर्जा असणार आहे, 20 प्रश्न 40 गुणांचं मार्क तुम्हाला मिळणार आहेत. सामान्य ज्ञानमध्ये महाराष्ट्र इतिहास, महाराष्ट्र भूगोल, त्यानंतर भारतीय राज्यघटना, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय लेवलच्या. सामान्य विज्ञान असणार आहे एकदम बेसिक 5वी ते 10वीच्या लेवलचं. हे सगळं सामान्य ज्ञान जीके जीएस मध्ये 20 प्रश्न 40 गुण. त्यानंतर एकात्मिक बालविकास सेवा योजना म्हणजे जो आपला आयसीडीएस विषय आहे, पदवीच्या लेवलचे प्रश्न असतील, त्याचे 20 प्रश्न 40 गुण आहेत. त्यानंतर पुढे आहे बघा पोषण अभियान, त्याचे सुद्धा मराठीमध्ये प्रश्न असतील, 10 प्रश्न 20 गुण. म्हणजे आयसीडीएस आणि पोषण अभियान हा तुमचा जो टेक्निकल सब्जेक्ट आहे, तांत्रिक घटक आहे, 30 प्रश्न 60 गुणांकरिता असणार आहे.
त्यानंतर गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित याचे पदवीचा दर्जा असेल, मराठीमध्ये प्रश्न असतील 20 प्रश्न 40 गुणांकरिता आणि फक्त कम्प्युटर हे सरळ सेवेकरिता आहे. सरळ सेवेची परीक्षा मी परत एकदा सांगतो की फक्त फ्रेशर उमेदवारांकरिता आहे. डिपार्टमेंटच्या महिला सुद्धा इकडे फॉर्म भरू शकतात. त्यांचं जर वय यामध्ये बसत असेल म्हणजे ओपनला 38च्या आत असतील आणि कॅटेगरीमध्ये 43च्या आत असतील तर त्या सुद्धा सरळ सेवेच्या देऊ शकतात. परंतु सरळ सेवेची तयारी करणाऱ्या महिला भगिनी अंतर्गतची परीक्षा देऊ शकत नाही. हा फरक तुम्ही समजून या ठिकाणी घ्यायचा आहे. तर पूर्ण तुम्हाला हे मी सिलेबस समजून सांगितलेला आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे एमसीक्यू स्वरूपामध्ये तुमची परीक्षा कंडक्ट केली जाते. फक्त सरळ सेवेला निगेटिव्ह मार्किंग आहे. अंतर्गतला अजून कुठेही त्यांनी जाहिरात ज्यावेळेस मागच्या वेळेस प्रसिद्ध झाली होती त्यामध्ये नव्हती. म्हणजे डिपार्टमेंट एक्झामला निगेटिव्ह मार्किंग नाहीये. आपला जो आजचा व्हिडिओ होता आयसीडीएस विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम सांगायचा होता ते तुम्हाला मी सांगितलेले. त्यानंतर जी ऑफर आहे, ज्या महिला भगिनी तयारी करतायत अंगणवाडी सुपरवायझर, अंगणवाडी परिवीक्षिका, मुख्य सेविका बनण्याची, त्यांच्याकरिता आपण उद्यापासून 11 एप्रिल ते 14 एप्रिलच्या दरम्यान म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मेगा ऑफर देत आहोत. 1499 रुपयामध्ये तुम्हाला 6 मंथ व्हॅलिडिटी दिली जाणार आहे. ओके, 6 महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे. यामध्ये तुम्हाला सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत. कोणतीही बॅच तुम्हाला घेता येईल, परचेस करता येईल. अंगणवाडी सुपरवायझर असेल, तलाठी, आरोग्य सेवक, आरोग्य निरीक्षक, एएनएम, जेएनएम, त्यानंतर टीईटी, टेट, ग्रामसेवक, वनरक्षक, एमपीडब्ल्यू यापैकी कोणतीही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला 98 23 44 22 63 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. तसेच ज्या महिलांना व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचे त्यांना त्यांच्यासाठी लिंक आहे. ज्यांना ऍप डाउनलोड करून तिथनं बॅच परचेस करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक आहे. तिथं तुम्ही लिंकवरती क्लिक करून प्ले स्टोअरला डाउनलोड करा आणि आपले पूर्ण रजिस्ट्रेशन करा. नाव, मोबाईल नंबर, मेल आयडी आणि ईमेल आयडीचा पासवर्ड टाकून रजिस्ट्रेशन करून तिथनं बॅच तुम्ही परचेस करू शकता. हा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू. ऑल द बेस्ट सर्वांना. अभ्यास करायला सुरुवात करा कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे नवीन अपडेट आलेली आहे. जाहिरात काही दिवसामध्ये काही महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे. ओके, थँक्यू.